हॅलो, नमस्कार. बोला साहेब, काय होतं? नाही मी बोललो यांच्याशी 58 लाख नोंदीच्या संदर्भात. जुन्याच नोंदी आहेत पण नव्याने सापडल्यात ना, तुम्ही सापडिल्या. बोला साहेब. साहेब आपण स्पीकरवर आहात. दिलं पाणी सोडून तुम्ही ते काय बोलत नाही असं हॅलो. हा हा साहेब बोला. पुन्हा पुन्हा सांगा. जुना रेकॉर्ड अशा ह्या नोंदीच्या कागदपत्रांमध्ये होत्या अशी नवीन कागदपत्रांची आपण एक सूची तयार केली. जसे जेल रेकॉर्ड आहे, कोर्टातला रेकॉर्ड आहे, अनेक वेगवेगळे रेकॉर्ड किंवा सेवा पुस्तकातले काही नोंदी असू शकतात. रेव्हेन्यू म्हणजे सातबाराच्या उतरणे किंवा तुमचे खासदार पत्र आहेत, बक्षीस पत्र आहेत. अशा अनेक प्रकारचे विविध दस्तऐवज आपण सांगितलं की आपण शोधू आणि त्याच्यामध्ये ज्या नोंदी असतील एखाद्या माणसाची कुणबी किंवा मराठा कुणबी, तर तो कागदपत्र आपण त्यांना उपलब्ध करू. या जुन्या नोंदी स्कॅनिंग तुम्ही नव्यानं शोधल्यात गठीत केल्यापासून तुम्हाला आपण ती एक उपलब्ध करून दिल्या आणि त्या लोकांना अवेलेबल आहेत की जेणेकरून एखाद्याला वाटतं की माझ्या वडिलांचं एक खरेदी पत्र झालं होतं आणि त्या खरेदीपत्रामध्ये माझी कुणबी मराठा नोंद आहे ती त्यांना इतके वर्ष सापडत नव्हती. तुम्ही शोधून दिली. ती आता उपलब्ध झाली. 58 लाख नोंदी शोधून काढल्यात तुम्ही अशा. असे अनेक कागदपत्र म्हणजे जे आपण पूर्वी 5-6 फक्त दस्तऐवज होते त्याच्याऐवजी आपण 40 किंवा 41 नवीन दस्तऐवज आपल्या नियमांमध्ये बदल करून नियमांमध्ये आणले आणि त्या दस्तऐवजामधल्या सगळ्या नोंदी जेवढ्या शक्य होत्या तेवढ्या आपण त्या एकत्र करून वेबसाईटवरती आणलेल्या जेणेकरून लोकांना त्याचा फायदा होतो. आता ज्यांना एखादी नोंद हवी असेल त्यांनी वेबसाईटवरून घे त्याने त्याचा उतारा त्याला मिळतो, त्याच्यावरती ही सत्यप्रत आहे असं त्याच्यावरती नोंद केली जाते आणि त्याला दाखला मिळतो. असे अनेक दाखले लोकांना मिळू शकतात. ओके, धन्यवाद सर. धन्यवाद. झालं मला क्लिअर. मला काय पाहिजे होतं ठीक आहे सर. मी माझं क्लिअर करून घेतलं. तुम्ही 1986 लिहा नाही 1972 लिहा. तुम्हाला काय लिहायचं मी माझं क्लिअर केलं. त्यांनी नवीन जुन्याच नोंदी पण नव्यानं 58 लाख शोधल्यात. तुम्ही जे म्हणताय ना ही वाटप हे सगळं खोटं. नाही हे जुनं वाटप झालंय ना. त्याने मला जुनंच कशाला आणले त्याने नवीन आठवण सांगितलं ना. आतापर्यंत काय दाखले दिले ते काही धरणाच होण्यापेक्षा आतापर्यंत काय करायचं म्हणतं आम्हाला तसं मला बॅकग्राऊंड माहिती पाहिजे. याची कार्यवाही सुरू ठेवली वेबसाईटवर दिली. 58 लाख नोंदी त्यांनी नव्यानं शोधल्यात. जुन्याच होत्या पण जसं की आमची नोंद आहे पण आम्हाला माहीत नव्हती. त्यांनी शोधून काढला. बरोबर. आणि आपलं हैदराबाद म्हणणं तसं नाहीये. इथं कागदात तसं म्हणणं नाहीये. कागदात तसं म्हणणं नाहीये. कागद आपल्याला काय करावं लागेल? 58 लाख नोंदी आपल्याला मिळाल्या. हा त्याचे प्रमाणपत्र देऊन टाक. त्याची प्रमाणपत्र दिली आहेत ती दिली आहेत. जी नाही दिली त्यांनी काय हा एकदम सोपं आहे. तसंच सोप्या पद्धतीत तेच म्हणतोय मी रोज तेच म्हणतो. दिला पाहिजे ह्या पद्धतीने दिला पाहिजे. जिल्हाने ही जिल्हानिहाय नोंद किंवा मला साहेबांनी मंगल प्रभात लोड साहेबांनी शंभूराज साहेबांनी मुंबईत दिली. सामंत साहेब आपण आता याला सामंत साहेब आपण याला सोप्या पद्धतीत करूया. आणि ही 58 लाख नोंदींची यादी यांच्याकडे आहे. नको दादा ऐका ना. दादा तो विषय आपण बाजूला ठेवू. दादा ते समाज खुश आहे ना की तुम्ही 58 लाख नोंदी दिल्यात आम्हाला आणि आम्ही म्हणतो याचे आम्हाला प्रमाणपत्र द्या. तुम्ही दिले आमच्यात पोचून इथं
86 दादा, घेणं सोपं देणं. नाही ना, करतो दादा. मी सोपं करतो आता हे बाजूला ठेवून 58 लाख नोंदी आम्ही प्रमाणपत्र आम्हाला प्रमाणपत्र आहेत त्याच्यापैकी किती दिली गेली आणि राहिले देऊन टाक. राहिलेले देऊन टाक बस. तुम्हाला जी 58 लाखची आम्ही पेन ड्राईव्ह दिली आहे हार्ड डिस्क दिली नाही आहे दिली. त्यात नाही म्हणजे जी देणार आहे त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला बायफर्गेट करून देतो नाही, त्याच्यामध्ये पण मी आकडेवारी तुम्हाला सांगतो. आकडे. 58,90,155 नोंदी आढळल्या. त्याच्यानंतर स्कॅनिंग जे झालेलं आहे ते 58,27,817 झालं. 58,26,869 जे आहेत ते अपलोड झाले वेबसाईटवर. बरोबर. बरीच व्हायच्यात म्हणजे किती जास्तीत जास्त एक 7,000, 8,000, 10,000 नोंदी अपलोड व्हायच्या राहिल्या. त्याच्यामध्ये जात प्रमाणपत्र किती लोकांनी मागितलं? 14,31,634 बरोबर आहे. आणि उरलेल्यांचा जो आता विषय आहे आता बरोबर 14 लाखांच्या मध्ये मागितल्यानंतर प्रलंबित संख्या आहे 1,747 आणि नामंजूरची संख्या आहे 5,000. आता आपल्या याच्यामध्ये काय की 58 लाखामध्ये उरलेले जे आहेत त्यांना प्रमाणपत्र द्यायचं. हो, 14 लाख सोडायची. 14 लाख. बरोबर. हा राहिलेले द्या. आपण विषयावर आलो बघा. आता बावनकुळे सर टेस्ट कॅम्पले 22 लाख आम्ही वाटप केले. राहिलेले द्या. द्या. ही तिची यादी हा ही आजची अपडेटेड यादी. आजची update. आपण उदय सामंत साहेब आपण त्याला अजून इझिली करू बाकीच्या लोकांना ग्रामपंचायत वाईज आपण ते पत्रक लावू नाही मी सांगतो त्याच्यात एकदम सोपं तुम्हाला. तुमच्याकडं तलाठी ग्रामसेवक यंत्रणा उभी आहे. त्यांना फक्त सांगा ह्या 58 लाख नोंदी आहेत. उदाहरणार्थ तुमची सापडली तर अधिकाऱ्यांना सांगा तुमची सापडली तहसीलला जाऊन काढण्यात नको. यादी लावा. यादी लावून टाका नाही तर सांगून आम्ही द्या. म्हणतो आम्ही ग्रामपंचायतला ठीक आहे, यादीच लावून टाकू एक दिवसात होते ते काम. एक दिवसात. नाहीतर मग जिल्हानिहाय जे पत्रक असतात नाही हे सोपं तुमच्याकडे आहे. यंत्रणा आहे ना. सांगू ना आपण आपल्या ग्रामसेवक आणि तलाठी यंत्रणेला एका गावातली 20 सापडली. त्या 20 लोकांना आपल्या ग्रामसेवकनी तलाठीने संपर्क साधला तर तुमची नोंद सापडलेली आहे. ग्रामपंचायतीवर तुमचं नाव लावलेलं त्याला नसेल काढायचं मग नका यादीमध्ये करू. त्याप्रमाणे हे दाखल करा कागदपत्र तुमची पाहिजे तर प्रक्रिया त्या चालू 20 करा. लोकांना तो लेखी आणखी पण आम्हाला पाठवून 28 तारखेला तुम्ही यादी नुसती द्या. रेकॉर्ड की बाबा 58 लाख वाटले. दादा पाहिजे तर आम्ही एवढं सोपं करू की त्याने ते लावतील आणि फोटो सोपं तर काढतील करीनात नाही. मरमर व्हायला चालली म्हणतो ना आम्ही. रोज मीडियात काय म्हणतोय आम्ही रोज तेच सांगतोय. सामंत साहेबाची आणि लाडभाऊची मरमर व्हायला चालली. आम्ही रोज म्हणतो ना मीडियात काय अंधारात म्हणतो का काय. आणि आमचं तेवढंच भांडण आहे ना. भांडणच कोणचं आहे मग? झालं सोपं पद्धत राजे, हो. त्याच्यामध्ये बघा, सगळ्या रेकॉर्डवर राजेल नका ओढ भाऊ तुमच्या. त्याच्यामध्ये फक्त काय करायचं आहे की अजून खालच्या स्तरावर जाऊन यादी द्यायची. ग्रामपंचायत ग्रामपंचायत. हा हे लावली. जे अपलोड झालेले आहे आता ना हे सांगतो शिंदे साहेबांनी ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्या टायमाला त्यांनी ग्रामपंचायतला शिबिरं घेतली. शिबिरं म्हणतोय आता बंद पडली. परत चालू. शिबिरं घेतले म्हणतोय. घेऊ ना. मी लाडभाऊ नाही, त्यावेळेस त्याच्यापेक्षा- इथं त्याच वेळेस सांगितलं होतं त्यांनी शिबिर घेतलं शिबिर सुरू करा. पण आता ते काय उदयराव. व्हायला लागले त्यांची बी अशी उदयराव व्हायला लागली. दादा जे सोपं सांगतायत ना की एका गावामध्ये